नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता आणखी नवनवीन खुलासे होत आहेत आणि अर्थात आज याच विषयावर अंतिम आठवड्या प्रस्तावात विधानसभेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी देखील या विषयावर आपलं निवेदन सादर केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही। ज्ञानेश्वरी मुंडे यांना जे दुःख झालंय त्यांचा आक्रोश आम्ही समजू शकतो। गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तपास सुरू आहे आणि या प्रकरणात जो कोणी असेल त्याला 100% कायद्यानुसार शिक्षा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। अर्थात मुख्यमंत्र्यांनी काय सविस्तर म्हटलं हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, पण त्याच दरम्यान आपल्याला आठवत असेल ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर आज गुन्हा देखील दाखल झाला। त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं। अर्थात हॉस्पिटलमध्येच असताना सलाईन अंगाला लावलेले असतानाच त्यांच्यावर आत्महत्या केल्याचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल केला गेला। त्यावर त्यांनी म्हटलंय की हा गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझा एन्काउंटरच करायचा होता, म्हणजे विषयच क्लोज झाला असता। अर्थात त्या पुन्हा एकदा संतापल्या, त्यांनी आपली भूमिका मांडली आणि ते याच्यावर ठाम आहेत। मी 1 महिना एसपी कावत यांना दिलेला आहे। 1 महिन्यात जर आरोपी अटक झाले नाहीत तर मी पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालय परिसरात येणार आणि त्या ठिकाणी आत्मदहन करणार। आता हे झालं दुपारचं, पण त्याच नंतर बाळा बांगरांनी आणखी काही नवीन खुलासे केले आणि याच खुलाशावर माझं लाईव्ह आहे। घुले गित्ते सायको किलर, कुणी छातीवर मारल्या उड्या, कुणी मांसाच्या बांधल्या पुड्या। आता हे काय आहे? अर्थात या प्रकरणात 2 प्रकरणं आहेत ही, आणि ही 2 प्रकरणं मी आता तुमच्या समोर मांडणार आहे। एक संतोष देशमुख हत्या प्रकरण, दुसरं महादेव मुंडे हत्या प्रकरण। महादेव मुंडे हत्या ही 21 ऑगस्ट 2023 रोजी झाली। त्यानंतर 1.25 वर्षांनी संतोष देशमुख यांची हत्या झाली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी टोळी समोर आली त्याचा म्होरक्या निघाला वाल्मिक कराड, आणि महादेव मुंडे या प्रकरणामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न नाहीत। अजूनही कुणी मारलं का मारलं माहित नाही, पण बाळा बांगर यांनी केलेल्या वेळोवेळच्या खुलाशांपोटी अखेर या प्रकरणात देखील म्होरक्या वाल्मिक कराडच आहे हे आता जवळपास निश्चित होतंय। आणि आता वाल्मिक कराड त्याची एक टोळी आणि वाल्मिक कराड त्याची दुसरी टोळी, म्हणजे एका टोळीकडून संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणली तर दुसऱ्या टोळीकडून त्यानं महादेव मुंडे यांची हत्या घडवून आणली। म्हणजे या वाल्मिक कराडकडे नेमक्या टोळ्या आहेत तरी किती, हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय। खरं तर महादेव मुंडे यांना मारताना त्यामध्ये त्याच्या सोबतचा राईट हँड होता तो म्हणजे गोट्या गित्ते, आणि संतोष देशमुख यांना मारताना त्याच्या सोबतची जी टोळी होती त्याचा म्होरक्या होता सुदर्शन घुले। पण दोन्ही टोळ्यांकडून कामं करून घेणारा, त्यांना कंट्रोल मध्ये ठेवणारा मेन मास्टर माइंड म्हणजे वाल्मिक कराड। आणि या वाल्मिक कराडने काय काय उद्योग केलेत हेच आज आपण पाहायचं आहे। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपल्याला आठवत असेल, संतोष देशमुखांची उमरी टोल नाक्यावर त्या ठिकाणी अपहरण करून नंतर पुढे टाकडीच्या शिवारात नेऊन हत्या करण्यात आली। ही हत्या करताना अत्यंत विकृत, अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली। एकतर हत्येचं लाईव्ह मोकारपंथी ग्रुपवर, त्या कृष्णांद्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चालू होतं, तेच इतरांना देखील दाखवण्यात आलं जे त्यातले मोठे बडे मासे आहेत। आणि इतकंच नव्हे, त्यांचे कपडे काढून त्यांना मारण्यात आलं, त्यांना गाडीला बांधून मारण्यात आलं, त्यांच्या पाठीवर, पोटावर, गळ्यावर, मानेवर, तोंडावर नको नको तिथं त्यांना टोचण्यात मारण्यात आलं, त्यांच्या मुखावर लघुशंका करण्यात आली
आणि इतकंच नव्हे तर संतोष देशमुख मरता मरत नाहीत, म्हणून शेवटी त्यातल्या एकानं पळत येऊन संतोष देशमुखांच्या छातीवर उड्या मारल्या. त्यात त्यांना रक्ताची उलटी झाली आणि तिथंच त्यांचा जीव गेला. तो होता प्रतीक घुले, जो एक सायको किलर म्हणून त्याला नाव ठेवता येईल. आणि दुसरं प्रकरण आहे महादेव मुंडे या प्रकरणातला सायको किलर, तो म्हणजे गोट्या गित्ते. या गोट्या गित्तेनं काय केलं हे बाळा बांगरांनी सांगितलंय. या गोट्या गित्तेनं या ठिकाणी महादेव मुंडे यांना तर मारलंच, पण मारल्यानंतर त्यांच्या गळ्याचं मांस काढलं, ते एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं, 7-8 दिवस खिशात घेऊन फिरला, मांसाचा तुकडा पार वाळून गेला आणि तो वाल्मिक कराडला दाखवला. आणि मग त्या वाल्मिक कराडनं बाळा बांगरांना हा बघ तो तुकडा असं दाखवून महादेव मुंडेंची विकेट काढली इथपर्यंत सांगितलं. म्हणजे या मोडस ऑपरेंडी जर आपण दोन्ही गुन्ह्यातल्या पाहिल्या तर इतकी विकृती की विकृतीचा कळस म्हणता येईल. प्रतीक घुले एक विकृत आणि इकडे हा गोट्या गित्ते विकृत, आणि या दोन्ही विकृतांना सोबत ठेवणारा महाविकृत म्हणजे वाल्मिक कराड. एकतर याच्याबद्दलचे खुलासे जे बाळा बांगरांनी केले ते अत्यंत भयानक आहे. यांनी महादेव मुंडे प्रकरणामध्ये एक स्पॉट आय विटनेस होता, त्याला देखील संपवलंय. पण त्याला संपवलं कसं? 2-3 महिन्यानंतर त्याला मारलंय. तोपर्यंत त्याला मेंटली टॉर्चर करण्यात आलं, त्याला फिजिकली टॉर्चर करण्यात आलं. अशी चर्चा आहे की त्याला इंजेक्शन सुद्धा देण्यात येत होते. या स्पॉट आय विटनेसला मारून टाकल्यानंतर पुढचे सगळे रिपोर्ट बदलण्यात आले आणि त्याची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात करण्यात आली. याला चौकशीसाठी देखील पोलिसांनी बोलावलं होतं, पण नंतर पोलिसांवर या वाल्मिक कराडनं दबाव आणला आणि अखेर त्याला संपवला. म्हणजे जो स्पॉट आय विटनेस, जो तरुण जो परळीच्याच आसपासच्या भागात राहत होता, तो स्वतःहून 1.5-2 महिने ही हत्या झाल्यानंतर फिरत होता, लोकांपर्यंत पोहोचून सांगत होता असा असा आहे वाल्मिक कराड, त्याच्या पोरानं टोळीनं असा असाला मारलेला आहे, चर्चा करत होता. शेवटी त्याला 2-3 महिन्यांनी वाल्मिक कराडनं संपवला. म्हणजे या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर मुळात बाळा बांगर हे अत्यंत क्लोज असलेली ही व्यक्ती वाल्मिक कराडशी आज त्यांच्या पूर्ण विरोधात गेलेली आहे. आणि या बाळा बांगरांनी वाल्मिक कराडचे सगळे कारनामे सांगायला सुरुवात केली. त्यात त्यांनी इतकं देखील म्हटलं की जेव्हा हे वाल्मिक कराडनी मला सांगितलं तेव्हा मी तत्कालीन पोलीस अधीक्षक आहेत, त्यांची भेट घेतली, त्यांना हे सांगितलं, त्यावर त्यांनी मला असं सांगितलं की तू या प्रकरणात लक्ष घालू नको, लांब राहा. वाल्मिक कराड याचे खूप वरपर्यंत हात आहे. आता मला हा प्रश्न पडलाय, या वाल्मिक कराड अहो कोण होता हा? मुंडेंच्या घरचा घरगडी. नंतर त्याची मजल इथपर्यंत गेली का अख्खा बीड जिल्हा दहशतीखाली आणण्यात या वाल्मिक कराडचा हात होता. मग महादेव मुंडे असो, संतोष देशमुख, जो कोणी आडवा आला, बाळा बांगर स्पष्ट सांगितलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, त्याच्या छोट्या छोट्या व्यवहारांच्या गोष्टीमध्ये सुद्धा जरी कोणी आडवं आलं तरी हा त्याचा काटा काढायचा, आड आला की आडवा करायचा. आपल्याला संतोष देशमुख प्रकरण आठवतंय. संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्यावेळी सुदर्शन घुलेनं 6 डिसेंबरला अवादा कंपनीवर जाऊन त्या ठिकाणी जी मारहाण केली, पण कंपनीला टाळं लावण्यात किंवा त्यांच्याकडनं खंडणीची रक्कम वसूल करण्यात त्याला अपयश आलं, त्यावेळी जेव्हा वाल्मिक कराड त्याने हे सगळं सांगितलं तेव्हा वाल्मिक कराड इतका चिडला की त्यांनी सांगितलं जो आड येईल त्याला आडवा करा. म्हणजे त्याची भाषा हीच आहे, जो माझ्या खंडणीच्या आडी येईल, जो माझ्या व्यवहाराच्या आडी येईल, जो माझ्या सगळ्या सोयीच्या गोष्टी असतील त्याच्या आड येईल, त्याला आडवा करायचा. बर, याला आडवा करण्यासाठी याच्याकडे अनेक टोळ्या आहेत, अनेक असे गोट्या गित्ते आहेत, अनेक असे सुदर्शन घुले आहेत, अनेक असे प्रतीक घुले आहेत,
जे विक्षिप्त विकृत सायको किलर आहेत, ज्यांचा फक्त वापर करायचा. आज आपल्याला आठवत असेल, सुदर्शन घुलेच्या टोळीनं म्हणजे सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, महेश केदार, जयराम चाटे या सगळ्या गँगनं मिळून संतोष देशमुखांना जे मारलं होतं ते इतक्या भयानक पद्धतीनं मारलं होतं की त्यावेळी या प्रतीक घुलेनं त्यांच्या छातीवर उड्या मारल्या होत्या. सुदर्शन घुलेचा जबाब आहे आपल्याकडे. सुदर्शन घुलेनं काय सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल, तेच मी तुम्हाला आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं प्रतीक घुलेने काय केलं हे सांगतो. प्रतीक घुलेनं पाठीवर झोपलेल्या सरपंच देशमुख यांच्या तोंडात आपल्या पॅन्टची जीप खाली करून लघवी केली. प्रतीक घुले यानंच पाठीवर झोपलेल्या सरपंच देशमुख यांच्या छातीवर पळत जाऊन दोन्ही पायांनी उडी मारली. आम्ही 2 तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निश्चित पडला होता. आम्ही स्विफ्ट गाडी तेथेच सोडली आणि त्यानंतर मारहाण केलेल्या ठिकाणाहून संतोष देशमुखला स्कॉर्पिओच्या गाडीत घेऊन आम्ही कच्च्या रस्त्यानं निघालो. म्हणजे या ठिकाणी प्रतीक घुलेचा रोल एस्टॅब्लिश झालाय. हा प्रतीक घुले संतोष देशमुखांच्या तोंडावर लघुशंका करणं म्हणजे लघवी करणं, त्यांच्या छाताडावर उड्या मारून त्यांना मारणं, हे का केलं यांनी? याच्या मागचं कारण काय होतं? तर या प्रतीक घुलेला 6 डिसेंबरला जेव्हा सुदर्शन घुले घेऊन या आवादा कंपनीवर गेला होता त्यावेळी याचा बर्थडे होता. पण हॅपी बर्थडेच्याच दिवशी याच्या कानफाटात बसली आणि त्याला राग आला. शेवटी सुदर्शन घुलेला पण थोडीफार मारहाण झाल्यामुळं माझ्या भैयाला, आमच्या भैयाला मारलं असं म्हणणारा हा प्रतीक घुले शेवटी वाढदिवसाच्या दिवशी बसलेली कानाखालची आणि त्याच जोडीला त्या ठिकाणी लोकांसमोर जे काही घडलं त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ, त्यामुळे या प्रतीक घुलेच्या डोक्यात राग गेला. हा सायको किलर यानं ठरवलं की ज्यावेळी संतोष देशमुख आमच्या तावडीत सापडतील त्यावेळी मी हे करणार, आणि त्यांनी तेच केलं. म्हणजेच ही जी काही विकृती आहे ना, ही विकृती वाल्याच्या प्रत्येक टोळ्यांमधल्या माणसांमध्ये दिसून आली आहे. प्रत्येक टोळीतल्या माणसांमध्ये. महादेव मुंडे प्रकरणात गोट्या गित्ते, या गोट्या गित्तेला तर कहर केला. एक तर आधीचा मकोकातला फरार आरोपी, याच्या आधी यानं खून, दरोडे, नंतर चोऱ्या, माऱ्या, पिस्तूल, बंदुका या सगळ्या उद्योग करून बसला. या अशा गोट्या गित्तेला जेव्हा वाल्यानं सांगितलं की महादेव मुंडेला मारायचंय त्यावेळी तो, त्याची टोळी, त्याची मोरकी माणसं या सगळ्यांनी मिळून महादेव मुंडेंना गाठलं, मारलं. मारल्यानंतर शांत नाही बसले, गळ्याचा मांस काढलंय. धक्कादायक बाब आहे. पोस्टमार्टम मेडिकल रिपोर्ट मध्ये देखील महादेव मुंडे यांच्या गळ्याचं मांस मिसिंग आहे अशी नोंद आहे. म्हणजे विचार करा की त्याचा मांसाचा तुकडा काढायचा, पिशवीमध्ये घालायचा, ती पिशवी म्हणजे पुडी बांधल्यागत सारखी, ती पुडी खिशात ठेवायची, 7-8 दिवस बोंबलत फिरायचं, तुकडा वाळलाय तो. काहीच म्हणजे अहो यांना काहीच नाही, माणुसकी नावाची चीजच नाही. अहो आपण ज्या माणसाला मारलंय त्याचा तुकडा मांसाचा घेऊन फिरतोय आपण. अरे कुठल्या राक्षस बरे, हे नराधम राक्षस परवडले यांच्यापेक्षा. आणि तोच तुकडा परत दाखवलाय त्यानं त्याच्या आकाला म्हणजे वाल्मिक कराडला, आणि मग आकाचा आत्मा शांत झाला. हे प्रकरण असंच दाबलं गेलं. तत्कालीन पोलीस अधिकारी, अधीक्षक आणि प्रशासनाची कृपा, कारण की वाल्मिक कराडचं यांच्यावर प्रचंड प्रेशर. दुसरी गोष्ट, या वाल्मिक कराडनं यांना भरपूर काय काय दिलेलं आहे. कोण मध्ये आला की बदली करायची, नाही तर मग बढती, प्रमोशन, फायदा करून घेतला की. हे असं सगळं रॅकेट चालून, टोळ्यात चालून या वाल्यानं अख्खं बीड त्याची वाट लावली. 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडेंना मारलं असं स्वतः आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. तिचा व्यवहार ठरला होता त्या जमिनीचा,
पण वाल्यानीमध्ये नाक खुपसलं का, तर त्याला त्याच्या पोराला जमीन पाहिजे होती. त्याचं नाव येतंय मध्ये भावड्या कराड म्हणून, श्री कराड, धाकटा मुलगा. मोठ्याचे प्रताप तर सुशीलचे आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. आता अशा वाल्यानं आपल्या पोरासाठी त्याला जमीन मिळवून देण्यासाठी महादेव मुंडेंनी केलेल्या व्यवहाराची जी काही गोष्ट होती त्याला कळल्यानंतर त्याचा इगो हट झाला. मला जमीन देत नाही म्हणजे काय? अशा शेकडो प्लॉट्स आणि जमिनी माझ्या कोट्यवधी नावावर असताना आम्हाला 12 गुंठेची जागा देत नाही? मारा. झाले, निघाले सायको किलर त्याला मारायला. या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक एक धक्कादायक खुलासे व्हायला लागलेत. आता यावर मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आज त्यांनी जे निवेदन केलं त्या निवेदनावर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी असं म्हटलंय या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे. आता मला पहिल्यांदा हे वाक्यच मला लक्षात आलं नाही. मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे म्हणजे काय? अहो, ती माऊली गेली 20 महिने झाले पोलीस स्टेशनला जाऊन खेटे घालतीये, उमरे झिजवतीये. माझ्या नवऱ्याला कुणी मारलं, का मारलं, ज्यांनी मारलं त्यांना पकडा, अटक करा, न्याय द्या मला. पण एकही पोलिसांनी तिला ही माहिती दिली नाही, जी माहिती आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ऐकवली. आतापर्यंत कुणालाच ही माहिती नाही, ती सगळी माहिती मुख्यमंत्र्यांकडे आली. मोठ्या प्रमाणात तपास चालू आहे. बरोबर आहे, 20 महिने झाले म्हणजे फार मोठ्या प्रमाणात तपास चालू आहे. काय म्हटले मुख्यमंत्री? 196 जणांची या प्रकरणी विचारपूस झाली आहे. 37 जणांचे जबाब घेतले गेलेले आहेत. 196 जणांची चौकशी झाली आहे आणि 83 साक्षीदारांचा जबाब घेण्यात आलाय. आतापर्यंत टेक्नॉलॉजी वापरून मिळालेल्या इन्फॉर्मेशनचं अनालिसिस करून 196 जणांची चौकशी करण्यात आली आणि त्यातल्या 83 साक्षीदारांचा तपास करण्यात आला. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की महादेव मुंडेंच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून देखील वाद झाला होता का, याची देखील चौकशी करण्यात येते. तिसरी गोष्ट, जे मोबाईल क्रमांक किंवा जे ईमेल्स पोलिसांच्या हाती लागलेत त्यातल्या 286 जणांकडे तपासणी करण्यात आली आणि 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. नंतर महादेव मुंडेंच्या विसेरा अहवालाची देखील आता तपासणी करण्यात येणार आहे, म्हणजे ज्याला आपण इंटरनल ऑर्गन्स म्हणतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शिवाय परळीतल्या खुल्या मैदानात हा खून झाला, पण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला नाही. सापडला नाही का सापडला नाही याचं उत्तर बाळा बांगरांनी दिलेलं आहे. कारण की आय विटनेसला याच वाल्मिक कराडनं संपवलेलं आहे. 1.5 महिन्यांनी या प्रकरणात एक महिला समोर आली, जिनं ही घटना पाहिली होती. तिची चौकशी केली असता 2 व्यक्ती आपापसात भांडत होते असं तिनं सांगितलं. आता ते 2 व्यक्ती कोण, म्हणजे एक तर महादेव मुंडे असेल, दुसरी व्यक्ती कोण, याचं उत्तर आता पोलिसांनीच द्यायचंय. आणखी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की आता संपूर्ण डंप डेटा चेक केला जातोय आणि सुमारे 150 क्रमांकांचा डंप डेटा चेक करण्याचं काम सुरू झालेलं आहे. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. आता प्रश्न हा पडतो की मुख्यमंत्र्यांनी जी गोष्ट, जो मुद्दा मांडला, इतक्या जणांचे जबाब घेतले, इतक्या जणांची चौकशी झाली, इतक्या या प्रकरणात असा एक आय विटनेस होता कुणी जो सापडलाच नाही, एक महिला होती, ही माहिती आतापर्यंत पोलिसांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना का दिली नाही? त्यांच्यापर्यंत ते प्रकरण का गेलं नाही? त्यांना वेळोवेळी अपडेट का केलं गेलं नाही? त्यांना देखील बहुधा आज पहिल्यांदाच ही माहिती कळाली असेल. आणि त्यात बाळा बांगर जे काही फिलिंग द ब्लँक्स करतायत, या प्रकरणात नेमकं काय घडलं, कसं वाल्यानं महादेव मुंडेंना मारलं आपल्याच टोळीच्या माध्यमातून, कसा त्यांचा मांसाचा तुकडा आणून तो मिरवत होता, 7-8 दिवस गोट्या गित्ते पॅन्टच्या खिशात घालून ती पुडी घेऊन फिरत होता, या सगळ्या गोष्टींचा खुलासा बाळा बांगर यांनी केला. आता प्रश्न हा पडलाय, गेले 20 महिने या प्रकरणात एकही आरोपी अटक नाहीये, पण गोट्या गित्ते याने केलेले उद्योग मात्र सगळ्यांना ठाऊक आहेत. मग एवढ्या गुन्ह्यांमध्ये जो ऑलरेडी कधी आत कधी बाहेर तडीपार पण झाला होता पट्ट्या, एकदा तर जेलमधनं पळून गेला होता, या अशा व्यक्तीवर मकोका लागलाय तरी देखील अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही.
हाच तो गोट्या गित्ते जो वाल्मिक कराड शरण आल्यानंतर पुण्यातून बीडला जाताना जो पोलिसांचा ताफा होता त्या ताफ्यातल्या एका गाडीत होता आणि त्याच्या जे काही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेलं लिहिलं होतं, सदैव अण्णा सोबत, अण्णा माझा विठ्ठल. अशा गोट्या गित्तेच्या मुसक्यावळणं या सायको किलरला एकदा आत घेतल्यानंतर आता परत सोडू नये अशा पद्धतीने त्याच्यावर केसेस दाखल करणं. अर्थात आता मकोका तर दाखल झालाच आहे, पण तो सापडणार कधी आणि मग या केसचा उलगडा होणार कधी? एकतर 20 महिने उलटून गेले. या ऑक्टोबरला अगदी 2-3 महिने सोडले तर 2 वर्ष होती, तरी देखील या प्रकरणात त्या माऊलीला न्याय मिळाला नाही. तिला विष प्राशन करावं लागलं. एकीकडे तुम्ही विष प्राशन केलं, आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कायद्यानुसार गुन्हा दाखल केलात. चला कायदा आहे. अरे पण 20 महिने ज्या पोलिसांनी फक्त खो खो खेळला, तपासच पूर्ण केला नाही, त्यांच्यावर का नाही गुन्हा दाखल झाला? या 20 महिन्यात एकही आरोपी निष्पन्न झाला नाही, पोलीस तपासात दिरंगाई आणली गेली, म्हणून का नाही गुन्हा दाखल झाला? 20 महिन्यात एकही आरोपीला तुम्हाला डिटेक्ट करता आलं नाही, का नाही तुमच्यावर गुन्हा दाखल करू? या प्रकरणात ज्या पोलिसांनी माती खाल्ली, दिरंगाई कुचराई केली, त्यांच्यावर गुन्हा कायद्यानं का केला दाखल जाऊ नये? हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही त्या माऊलीवर गुन्हा दाखल करताय. एकतर तिची खायची भ्रांत, आज कुठं काहीतरी लिक्विड किंवा अन्न तिला द्यायला सुरुवात झाली आणि मग काहीतरी डिस्चार्ज आहे. म्हणजे या माऊलीनं पुन्हा एकदा 1-2 दिवस आराम करायचा की सुरुवात परत न्यायासाठी भांडण. आता तर त्यांनी स्पष्टपणे जरांगे दादा, लक्ष्मण हाके यांना साथ घातली आहे. जरांगे दादा आणि लक्ष्मण भाऊ, हाके भाऊ, ऐकताय का? जरांगे दादांबद्दल तर स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे असं म्हणाल्यात की तुम्हीच म्हणाला होतात ना, जात पात धर्म बिर्म मी काय बघत नाही, जो कोणी माझ्याकडे येईल त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी शेवटपर्यंत त्याच्याबरोबर उभा राहीन. आज बहिणींनी साथ घातली आहे. इकडे बहीण वाऱ्यावर सोडली भले, ज्यांची जबाबदारी होती, पण आता जरांगे दादा तुम्हाला स्वतःहून बहिणीने साथ घातली आहे तिच्या संरक्षणासाठी, तिचा न्याय तिला मिळवून देण्यासाठी. त्यासाठी तुम्ही उतरणार आहात का मैदानात ते सांगा, तिला आश्वासन द्या. लक्ष्मण भाऊ, हाके भाऊ, तुम्हाला सुद्धा साथ घातली आहे. तुम्ही सुद्धा या प्रकरणात लक्ष घाला आणि या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असं तिने स्वतःहून म्हटलेलं. बाळा भांगर उभे राहिलेत. महाराष्ट्राची जनता ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागे आहे. आता लोकप्रतिनिधी सुद्धा जागर करतायत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. आता कुणी मागे हटू नका. जरांगे दादा आणि लक्ष्मण हाके, तुमचं जे काही भांडण आहे ना ते तात्पुरतं बाजूला ठेवा या प्रकरणात तरी, आणि पहिल्यांदा त्यांना भेटायला जा. त्यांच्या कुटुंबियांना भेट द्या, त्यांचं सांत्वन करा, त्यांना भेटा, त्यांना आश्वासन द्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या मागे उभे राहू, भावासारखे उभे राहू. यासाठी पुन्हा एकदा संघर्षाला तयार राहा. कारण सर्वसामान्यांना न्याय, गरिबांना न्याय तेव्हाच मिळतो जेव्हा संघर्ष उभा राहतो. या प्रकरणात देखील आउटरेज होण्याची गरज आहे. या प्रकरणात देखील पब्लिकने एकत्र येण्याची गरज आहे आणि ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. ज्या माऊलीच्या पतीचं 20 महिन्यांपूर्वी निधन होतं, त्याच पतीचं 20, 18, 19 महिन्यांनी असं कळतं की त्या मेलेल्या मृतदेहाचं देखील मांस काढून आरोपी 7-8 दिवस फिरत होता. म्हणजे विचार करा, हे त्या माऊलीने ऐकल्यानंतर तिची अवस्था काय झाली असेल. त्याच वेळी मला आत्महत्या करावं असं वाटलं, असं स्वतः त्यांनी म्हटलं होतं, पण लेकरांच्या तोंडाकडे बघून गप्प बसले. शेवटी सहनशीलतेचा अंत झाला परवा. सहनशक्ती संपली आणि आत्मदहन सुद्धा करून देईनात. मग शेवटी स्वतःजवळ आणलेली पिशवी, त्यातली बाटली, त्या बाटलीतल्या पाण्यात मिसळलेलं तो विषारी पदार्थ प्राशन केला. तेव्हा कुठं पोलीस जागे झाले, मंत्रालय हल्लं आणि आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः नोंद घेतली. आता गरज आहे हा लढा उभारण्याची. या लढ्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं तर आणि तरच ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळेल. नाहीतर हे असले सायको किलर उद्या काय करतील? अहो ही हद्दच झाली ना.
मरता मरत नाही म्हणून छातीवर उड्या मारायच्या, तोंडावर लघवी करायची आणि इकडं मेल्यानंतर सुद्धा त्याच्या मांसाचा तुकडा काढून तो पुडीत बांधून 7-8 दिवस बिनधास्तपणे वाळलेल्या मांसाचा तुकडा घेऊन फिरायचं. अहो ही विकृती आहे, हा विकृतीचा कळस आहे. आणि अशा ह्या विकृतीच्या कळस करणाऱ्या या नराधमांना ठेचलं पाहिजे. याच्या पलीकडे दुसरी शिक्षा असूच शकत नाही. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.